आयुष्यातील महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा। वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाचा सन्मान या दिवशी केला जातो। सकाळी बैलांना नदी, विहीर किंवा घरी आंघोळ घालून जुने रंग काढले जातात। त्यानंतर नवीन रंग, शिंगांवर सजावट, अंगावर रंगीबेरंगी कापड टाकून त्यांची शोभा वाढवली जाते। घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक होतो। महिला वर्ग सजवलेल्या बैलजोडीची पूजा करून औक्षण करतात आणि पुरणपोळी खाऊ घालतात। खाट किंवा भांड्यात ज्वारी ठेवून बैलांना खाऊ घालण्याची प्रथा पाळली जाते। सजवलेल्या बैलांना गावातील मंदिराकडे घेऊन जात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। नातेवाईकांकडे नेऊनही त्यांची पूजा केली जाते। मात्र यावर्षी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जळगाव जिल्हाधिकारी यांनी बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले आहेत। परिणामी चोपडा तालुक्यात काही ठिकाणी सण वाजत गाजत तर काही ठिकाणी साधेपणाने पार पडताना दिसत आहे। त्यांच्या बालगील कापून डोक्याच्या पायाच्या बाका आंघोळ करून दुसरे दिवस मग त्यांना रंगरंगोटी साज घरच्या मोर्चाचे असतील ते बांधून मोकळे करावं तुला आणि गोडधोड वगैरे खाऊ घालतात। मग गोडचा खीर पुरी पुरणपोळीचे जेवण देतात त्यांना, ज्वारीचे खाऊ घालतात। आणि कुठं कुठं गावात फिरवले जातात? गावात मंदिराजवळ जातात, तोरणमध्ये उभे करतात, मग तिथून सुटतात बैल। मग तिथून सुटले म्हणजे मग घरे घर भाऊबांमध्ये पूजा करून मग त्याला खाऊ घालून मग नंतर 1 तासाने ठिकाणावर बांधून देतात। त्यामध्ये बैल राबतात पूर्ण वर्षभर। मग आज पोळ्याच्या दिवशी आम्ही त्यांना आंघोळ वगैरे करून सर्वात सहज नवीन पद्धतीने चढवतो आणि मंदिराजवळ घेऊन जाऊन त्यांची मिरवणूक करतो आणि मिरवणूक झाल्यावर सर्व भाऊबंदकीमध्ये त्यांना आम्ही पूजेसाठी पाठवतो आणि पुरणपोळीचं असं जेवण त्यांना देतो। असा आम्ही हा सण पोळ्याचा साजरा करतो। बैलांना आंघोळ करून देतो, त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला राहतो। त्याचे नैवेद्य मंदिरापासून फिरवून घराजवळ पूजा करतो।